महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्वत शिखर कोणते? ऑप्शन 1 महाबळेश्वर, ऑप्शन 2 कळसुबाई, ऑप्शन 3 माथेरान, ऑप्शन 4 महादेवगड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्वत शिखर आहे. महिलांचे प्रमाण सर्वात जास्त असणारे राज्य. ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. येथे महिलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे चिन्ह कुठल्या कंपनीचे आहे? ऑप्शन 1 टोयोटा, ऑप्शन 2 टाटा, ऑप्शन 3 होंडा, ऑप्शन 4 महिंद्रा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 टाटा. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले आहे? ऑप्शन 1 1949, ऑप्शन 2 1935, ऑप्शन 3 1945, ऑप्शन 4 1947. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 1949. शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 मिझोराम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ. भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 झारखंड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उत्तर प्रदेश. हे भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य आहे. हे चिन्ह कुठल्या गाडीचे आहे? ऑप्शन नंबर 1 BMW, ऑप्शन नंबर 2 ऑडी, ऑप्शन नंबर 3 मर्सिडीज, ऑप्शन नंबर 4 टोयोटा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ऑडी. हे चिन्ह कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 ऑलिम्पिक, ऑप्शन 2 चित्रपट, ऑप्शन 3 पत्रकारिता, ऑप्शन 4 साहित्य. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ऑलिम्पिक. भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 महाराष्ट्र,
ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राजस्थान. हे भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य आहे. भारताला किती देशांच्या सीमा लागल्या आहेत? ऑप्शन नंबर 1 8, ऑप्शन नंबर 2 7, ऑप्शन नंबर 3 6, ऑप्शन नंबर 4 9. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 7. भारताला 7 देशांच्या सीमा लागल्या आहेत. टेलिफोनचा शोध कधी लागला? ऑप्शन 1 1916, ऑप्शन 2 1776, ऑप्शन 3 1880, ऑप्शन 4 1910. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1776. सूर्य मंदिर कुठे आहे? ऑप्शन 1 कोणार्क ओरिसा, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 गुजरात. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोणार्क ओरिसा. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 ॲमेझॉन, ऑप्शन 2 नाईल, ऑप्शन 3 पॅसिफिक, ऑप्शन 4 गंगा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नाईल. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. गांधी जयंती केव्हा असते? ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. गांधी जयंती केव्हा असते? ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. भारतामध्ये रबर उत्पादन कोठे होते? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 कर्नाटका, ऑप्शन 4 तामिळनाडू. कुठं केरळ आता? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई,
ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 4 पुणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 नर्मदा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 गंगा, ऑप्शन 4 उज्जैन. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य निवडतात? ऑप्शन 1 11, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 14. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य निवडतात. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोणते? ऑप्शन 1 अरिहंत, ऑप्शन 2 पारसनाथ, ऑप्शन 3 महावीर, ऑप्शन 4 शांतीनाथ. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भगवान महावीर. हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे. भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 झारखंड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उत्तर प्रदेश. हे भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य आहे. शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 मिझोराम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ. महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादन कोठे होते? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 परभणी, ऑप्शन 4 अहमदनगर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अहमदनगर. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. उत्तर आहे
ऑप्शन नंबर 4 8. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन 2 पंडित नेहरू. ऑप्शन 3 लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन 4 इंदिरा गांधी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन 2 पंडित नेहरू. ऑप्शन 3 लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन 4 इंदिरा गांधी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 5. ऑप्शन 2 6. ऑप्शन 3 7. ऑप्शन 4 8. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादन कोठे होते? ऑप्शन 1 नाशिक. ऑप्शन 2 नागपूर. ऑप्शन 3 परभणी. ऑप्शन 4 अहमदनगर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अहमदनगर. जगात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा देश कोणता? ऑप्शन 1 अमेरिका. ऑप्शन 2 फ्रान्स. ऑप्शन 3 जपान. ऑप्शन 4 रशिया. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रशिया. रशिया हा जगातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा देश आहे. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले आहे? ऑप्शन 1 1949. ऑप्शन 2 1935. ऑप्शन 3 1945. ऑप्शन 4 1947. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 1949. हे चिन्ह कुठल्या कंपनीचे आहे? ऑप्शन 1 टोयोटा. ऑप्शन 2 टाटा. ऑप्शन 3 होंडा. ऑप्शन 4 महिंद्रा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 टाटा. शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र. ऑप्शन 2 राजस्थान. ऑप्शन
ऑप्शन 3 केरळ. ऑप्शन 4 मिझोराम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ. भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश. ऑप्शन 2 मध्य प्रदेश. ऑप्शन 3 राजस्थान. ऑप्शन 4 झारखंड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उत्तर प्रदेश. हे भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य आहे. हे चिन्ह कुठल्या गाडीचे आहे? ऑप्शन नंबर 1 BMW. ऑप्शन नंबर 2 ऑडी. ऑप्शन नंबर 3 मर्सडीज. ऑप्शन नंबर 4 टोयोटा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ऑडी. हे चिन्ह कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 ऑलिम्पिक. ऑप्शन 2 चित्रपट. ऑप्शन 3 पत्रकारिता. ऑप्शन 4 साहित्य. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ऑलिम्पिक. भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 महाराष्ट्र. ऑप्शन 2 गुजरात. ऑप्शन 3 राजस्थान. ऑप्शन 4 मध्य प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राजस्थान. हे भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य आहे. भारताला किती देशांच्या सीमा लागल्या आहेत? ऑप्शन नंबर 1 8. ऑप्शन नंबर 2 7. ऑप्शन नंबर 3 6. ऑप्शन नंबर 4 9. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 7. भारताला 7 देशांच्या सीमा लागल्या आहेत. टेलिफोनचा शोध कधी लागला? ऑप्शन 1 1916. ऑप्शन 2 1776. ऑप्शन 3 1880. ऑप्शन 4 1910. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1776. सूर्य मंदिर कुठे आहे? ऑप्शन 1 कोणार्क ओरिसा. ऑप्शन 2 कर्नाटक. ऑप्शन 3 आंध्र प्रदेश. ऑप्शन 4 गुजरात. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोणार्क ओरिसा. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 ॲमेझॉन. ऑप्शन 2 नाईल. ऑप्शन 3 पॅसिफिक. ऑप्शन 4 गंगा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नाईल. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. गांधी जयंती केव्हा असते?
ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. गांधी जयंती केव्हा असते? ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. भारतामध्ये रबर उत्पादन कोठे होते? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 कर्नाटका, ऑप्शन 4 तामिळनाडू. कुठं केरळ का? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 4 पुणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 नर्मदा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 गंगा, ऑप्शन 4 उज्जैन. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य निवडतात? ऑप्शन 1 11, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 14. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य निवडतात. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोणते? ऑप्शन 1 अरिहंत, ऑप्शन 2 पारसनाथ, ऑप्शन 3 महावीर, ऑप्शन 4 शांतीनाथ. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भगवान महावीर. हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे.
शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 मिझोराम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ. भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 झारखंड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उत्तर प्रदेश. हे भारतात लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य आहे. हे चिन्ह कुठल्या गाडीचे आहे? ऑप्शन नंबर 1 BMW, ऑप्शन नंबर 2 ऑडी, ऑप्शन नंबर 3 मर्सिडीज, ऑप्शन नंबर 4 टोयोटा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ऑडी. हे चिन्ह कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 ऑलिम्पिक, ऑप्शन 2 चित्रपट, ऑप्शन 3 पत्रकारिता, ऑप्शन 4 साहित्य. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ऑलिम्पिक. भारताला किती देशांच्या सीमा लागल्या आहेत? ऑप्शन नंबर 1 8, ऑप्शन नंबर 2 7, ऑप्शन नंबर 3 6, ऑप्शन नंबर 4 9. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 7. भारताला 7 देशांच्या सीमा लागल्या आहेत. भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राजस्थान. हे भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य आहे. टेलिफोनचा शोध कधी लागला? ऑप्शन 1 1916, ऑप्शन 2 1776, ऑप्शन 3 1880, ऑप्शन 4 1910. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1776. सूर्य मंदिर कुठे आहे? ऑप्शन 1 कोणार्क ओरिसा, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 गुजरात. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोणार्क ओरिसा. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 ॲमेझॉन, ऑप्शन 2 नाईल, ऑप्शन 3 पॅसिफिक, ऑप्शन 4 गंगा.
उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नाईल. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. गांधी जयंती केव्हा असते? ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. गांधी जयंती केव्हा असते? ऑप्शन 1 15 डिसेंबर, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर, ऑप्शन 3 10 जानेवारी, ऑप्शन 4 8 मार्च. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2 ऑक्टोबर. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे सभागृह कोणते? ऑप्शन 1 वानखेडे स्टेडियम, ऑप्शन 2 सहारा सभागृह, ऑप्शन 3 षण्मुखानंद सभागृह, ऑप्शन 4 बाळगंधर्व सभागृह. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 षण्मुखानंद सभागृह. भारतामध्ये रबर उत्पादन कोठे होते? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 कर्नाटका, ऑप्शन 4 तामिळनाडू. कुठं केरळ का? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 4 पुणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य निवडतात? ऑप्शन 1 11, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 14. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य निवडतात. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 नर्मदा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 गंगा, ऑप्शन 4 उज्जैन. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोणते? ऑप्शन 1 अरिहंत, ऑप्शन 2 पारसनाथ, ऑप्शन 3 महावीर,
ऑप्शन 4 शांतीनाथ. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भगवान महावीर. हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 4 पुणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य निवडतात? ऑप्शन 1 11, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 14. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य निवडतात. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 नर्मदा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 गंगा, ऑप्शन 4 उज्जैन. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोणते? ऑप्शन 1 अरिहंत, ऑप्शन 2 पारसनाथ, ऑप्शन 3 महावीर, ऑप्शन 4 शांतीनाथ. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भगवान महावीर. हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे.